हा व्हिडिओचा 75वा भाग आहे आणि हा भाग यूट्यूबवर यायच्या अगोदर जे माझे जुने व्हिडिओ दर्शक होते 30 जण आहेत त्यांना नम्रपणे अर्पण करतो. आमची ट्रीप गेली होती, सहल गेली होती चिखलदऱ्याला. चिखलदरा गावीगड तिरसा तिथली तेव्हाची ही कविता आहे. फार चिखलदरा चिखलदरा सहल निघाली चिखलदरा, चला चिखलदरा जाऊया, चला चिखलदरा पाहूया. चिखलदरा चिखलदरा सहल निघाली चिखलदरा. वाटा आणि वळणे रस्त्यांची, वाटा आणि वळणे रस्त्यांची, वनराजी ती सातपुड्याची. वाटा आणि वळणे रस्त्यांची, वनराजी ती सातपुड्याची. मुक्त उधळण निसर्ग सौंदर्याची, मुक्त उधळण निसर्ग सौंदर्याची. अरे डोळे भरून पाहूया, मुक्त उधळण निसर्ग सौंदर्याची. डोळे भरून पाहूया, चला चिखलदरा जाऊया, चला चिखलदरा जाऊया. त्या तिथे पानवठ्यावर, त्या तिथे पानवठ्यावर, सजग सावध हरणांचा कळप. त्या तिथे पानवठ्यावर, सजग सावध हरणांचा कळप. दबा धरुनी बसती स्वापद, दबा धरुनी बसती स्वापद. असेच सजग सदैव जीवन इथले, असेच सजग सदग जीवन इथले. चक्षुर्व सत्य हे पाहूया, चक्षुर्व सत्य हे पाहूया. चला चिखलदरा जाऊया, चला चिखलदरा जाऊया. पुरातन ही विराट नगरी, पुरातन ही विराट नगरी. अज्ञातवासी इथे पांडव वसती. पुरातन ही विराट नगरी, अज्ञातवासी इथे पांडव वसती. हे भीमकुंड आहे. पांडव इथं अज्ञातवासात राहिले. द्रौपदी सैरंद्री झाली होती. भीम बल्लव म्हणजे आचारी झाला होता. धर्मराज कंक झाला होता. उत्तरेला नर्तन शिकवायचं काम अर्जुन करत होता आणि सहदेव नकुल हे घोडशाळा घोड्यांची राखण करत होते. तेव्हाची गोष्ट आहे. तर कीचकाने सैरंद्रीला बी द्रौपदीला छेडलं म्हणून भीमानं त्याचा वध केला. पुरातन ही विराट नगरी, अज्ञातवासी इथे पांडव वसती. सैरंद्रीस कीचके छेडिता, सैरंद्रीस कीचके छेडिता. बल्लवरूपी भीमे वधिले त्यासी, सैरंद्रीस कीचके छेडता. बल्लवरूपी भीमे वधिले त्यासी. आणि कलेवर त्याचे ज्या दरीत फेकले, आणि कलेवर त्याचे ज्या दरीत फेकले. ती कीचक दरी पाहूया, ती कीचक दरी पाहूया. चला चिखलदरा जाऊया, चला चिखलदरा जाऊया. असं हे चिखलदरा आहे. बरेच पॉईंट या ठिकाणी आहेत. त्यातला एक हा पंचबोध. पंचबोध हा नितांत सुंदर, पंचबोध हा नितांत सुंदर. इथं उभं राहा आणि एक शब्द म्हणा तुम्ही, त्याचे 5 प्रतिध्वनी ऐकू येतात. याचं नाव आहे पंचबोध पॉईंट. पंचबोध हा नितांत सुंदर
पंचप्रती प्रतिध्वनीचे घुमवीस तो स्वर, पंचबोल हा नितांत सुंदर, पंचप्रतिध्वनीचे घुमवी तो स्वर. एक वेळ तुम्ही नारायण म्हणा, पण नारायण म्हटलं इथं पहिल्यांदा येईल नारायण 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 आणि नारायण. पंचबोल हा नितांत सुंदर, पंचप्रतिध्वनीचे घुमवी तो स्वर, निसर्गाची ही किमया सुंदर, निसर्गाची ही रचना सुंदर, चला गळे हो पाहूया, चला चिखलदरा जाऊया, चला चिखलदरा जाऊया. उभा इथे हा रोज गार्डन, तुमच्या स्वागतासाठी उभा आहे बा रोज गार्डन. कडेवरी गुलाब पुष्पे घेऊन, आणि आपल्या कडेवर गुलाबाची फुलं घेऊन उभा आहे तो इथला प्रसिद्ध रोज गार्डन. हा रोज गार्डन आहे जगप्रसिद्ध. 300 प्रकारचे गुलाब इथं आहेत. 300 प्रकारचे गुलाब तिथं आहेत. जगप्रसिद्ध असा रोज गार्डन. रंगीबेरंगी काळे आहेत, हिरवे आहेत, गुलाबी आहेत, जांभळे आहेत, लहान आहेत, मोठे आहेत, सगळ्या प्रकारचे गुलाब त्या ठिकाणी आहेत. तो शेर ऐकला असेल तुम्ही, हजारों साल नरगिस अपनी बेनूरी पे रोती है, हजारों साल नरगिस अपनी बेनूरी पे रोती है, बड़ी मुश्किल से होता है चमन में दीदावर पैदा. नरगिस म्हणजे बहार आपल्या कुरूपतेवर रडत असते, आणि म्हणून कधी तिचं ते दुःख पाहून एखादा टपोरा गुलाब त्या ठिकाणी पैदा होतो. असाच इथं एक गुलाब आहे आणि त्याचं नाव आहे जवाहरी गुलाब. हजारों साल नरगिस अपनी बेनूरी पे रोती है, बड़ी मुश्किल से होता है चमन में दीदावर पैदा. इराणी पद्धतीचं झाड आहे आणि या गुलाबाला जवाहरी गुलाब म्हणतात. अशी गुलाब पुष्पे घेऊन हा रोज गार्डन तुमचं स्वागतासाठी उभं आहे. या चिखलदरा पहा, या कधीतरी.